293व्या चर्चेमध्ये आरोग्य विभागाच्या चर्चेमध्ये सहभागी होऊन ज्या सन्मान्य सदस्यांनी काही सूचना मांडल्या तर त्याच्यामध्ये सन्मान्य आमदार ज्योतिताई गायकवाड, आमदार सन्मान्य नाना पटोले साहेब, सन्मान्य बापूसाहेब पठारे साहेब, सन्मान्य हेमंतजी ओगले, सन्मान्य आमदार नारायण पाटील साहेब, सन्मान्य दिलीप मामा लांडगे, सन्मान्य अर्जुनभाऊ खोतकर, सन्मान्य बाबासाहेब देशमुख डॉक्टर साहेब, सन्मान्य अभिजितजी पाटील, विजय वडेट्टीवार साहेब, सन्मान्य डॉक्टर संजय कुटे साहेब, सन्मान्य आमदार सत्यजितजी देशमुख, प्रवीणजी स्वामी, सन्मान्य आमदार रणधीर सावरकर साहेब, हिरामनजी खोसकर साहेब, बाबाजी काळे साहेब, काशीनाथ दाते, सन्मान्य शरद भाऊ सोनवणे आणि सन्मान्य दीपकभाई केसरकर या सर्व मान्यवर अशा आदरणीय आमदारांनी 293च्या चर्चेमध्ये आरोग्य विभागाच्या काही एकूण चाललेल्या कामकाजामध्ये सूचना, सुधारणा आणि या सगळ्यांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना दिल्या, चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून काही मुद्द्यांवरती विशेषतः सन्मान्य वडेट्टीवार साहेबांनी मांडलेले जे 3-4 मुद्दे आहेत, एका बाजूला आता सद्यस्थितीत होत असणाऱ्या एकूण मोफत उपचाराबद्दल काही संभ्रम सगळ्याच लोकांच्या मनामध्ये होता की मधल्या टप्प्यामध्ये काही बातम्या आल्या आणि त्या बातम्यांमध्ये मला वाटतं ज्योतिताई आपण सुद्धा मुद्दा तो मांडला की ज्याच्यामध्ये मोफत उपचार होण्यापेक्षा परत केस पेपरला पैसे द्यावे लागतील असा पद्धतीचा एक संभ्रम तयार झाला होता. अशा पद्धतीनं कुठलेही पैसे द्यायची गरज नाही. या राज्यातल्या सगळ्या ज्या सेवा आरोग्याच्या मिळतात त्या संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या सेवा मोफत मिळण्याबद्दल यापूर्वीच मागच्या सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्याच निर्णयाप्रमाणे कुठल्याही केस पेपरसाठी पैसे न काढता प्रत्येक नागरिकाला मोफत सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. ती आताही सुरू आहे, तशाच पद्धतीनं पुढे सुरू राहील. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची चिंता बाळगण्याची गरज नाही, एवढं निश्चितपणे या निमित्तानं मी सांगतो. विशेषतः औषधांच्या तुटवड्याबद्दल किंवा औषधांच्या दर्जाबद्दल सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी काही आक्षेप नोंदवले किंवा काही सूचना केल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की औषधंसुद्धा आता दर्जेदार वेळेत उपलब्ध व्हावीत. क्वालिटी मेडिसिन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची RC जशी तामिळनाडूला, राजस्थानला आहे तशाच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण आपल्या राज्यामध्ये सुद्धा करतोय की ज्याचा फायदा संपूर्ण राज्यातल्या नागरिकांना होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून क्वालिटीची औषधं आपल्या सगळ्यांना मिळण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण काम करतोय त्याचा निश्चितपणे राज्यातले सगळेच नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्या एकूण कामकाजाला अधिक चांगल्या पद्धतीने गती देतील. विशेषतः 1400 डॉक्टरची जी काही भरती झाली त्या भरतीबद्दल सुद्धा बरीचशी पदं रिक्त आहेत आणि ती रिक्त पदं जर अशीच राहिली तर आपल्या सगळ्यांना सुद्धा हे एकूणच सगळ्या सेवा व्यवस्थित देता येणार नाहीत. याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा सदस्यांनी या सगळ्या मुद्दे उपस्थित केले होते. मी आपल्याला सांगतो की एका बाजूला 1400 डॉक्टर्स आपण इथं जाहिरात दिलेली आहे. या 1400 डॉक्टरांच्या बरोबर CHOचे 5 ते 6,000 पदांबद्दलची जाहिरातसुद्धा आपण दिलेली आहे. या राज्यातल्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा एखादं उपकेंद्रामध्ये सुद्धा CHO मस्ट बी असला पाहिजे. यासाठीचा जो काय टार्गेटेड प्लॅन आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या जागा भरण्यासाठी जाहिराती दिल्यात. आपण या सगळ्याला कालबद्ध प्रोग्राममध्ये निश्चितपणानं आपण या सगळ्याची पूर्तता करतोय की ज्याच्यामुळं आपल्या सगळ्या डॉक्टरच्या बद्दलचे जे काही सूचना आहेत त्या सगळ्या सूचनांना सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्तता करतोय. विशेषतः या सगळ्यांबद्दल बरोबरच सन्मान्य वडेट्टीवार साहेबांनी काही नाशिकला तिथल्या सिव्हिल सर्जनवरती आक्षेप होते, तिथल्या प्रक्रियेबद्दल आक्षेप होता. नाशिकबरोबर त्यांनी पुण्याच्या संदर्भात सुद्धा उल्लेख केला. आणखीन 1-2-3 ठिकाणचा उल्लेख केला. मी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीची कुठली अनियमितता करणारे आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई आम्ही करतोय. मला वाटतं नाशिकमधल्या ऑलरेडी कारवाई झालेल्या आहेत, काही लोक सस्पेंड झाले आहेत, काही लोकांचे DE सुरू झालेत आणि जे लोक अशा पद्धतीने काम करतील अशा सगळ्या लोकांना सुद्धा चुकीचं काम करणाऱ्याची आरोग्य विभागामध्ये अजिबात गाई केली जाणार नाही अशा पद्धतीचा संदेश आपलं सरकार आल्यापासून गेलेला आहे. त्यामुळे निश्चित याच्यात सुधारणा प्रचंड वेगानं होत आहेत आणि अशा कुठेही तक्रारी असतील तर कृपया आपण सगळ्यांनी सुद्धा आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात अशा पद्धतीची विनंती करतो. 108च्या कामाबद्दल सुद्धा अजून गती वाढली पाहिजे. 102चं सुद्धा काम जे आहे ते आधी गतिमान चाललं पाहिजे. या पद्धतीच्या सूचना सुद्धा बऱ्याचशा सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या. त्या सगळ्या सूचनांना 108चं काम त्याच्यासाठी सातत्यानं आम्ही मॉनिटरिंग करतोय. बऱ्याचशा काही चुका आणि उणिवासुद्धा निश्चितपणे नाहीत त्या सगळ्या दुरुस्त करून जिथं आवश्यकता असेल तिथं आम्ही त्या सगळ्यांच्यावरती कारवाईसुद्धा करतोय आणि त्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य विभागाच्या सेवा देण्याचा प्रयत्न आमचा चालला आहे. विशेषतः नानाभाऊ पटोले साहेबांनी 2 मुद्द्यांमध्ये त्यांनी जे काय लक्ष वेधलं, आपल्याकडे असणारे कंत्राटी कर्मचारी आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळत नसणारा पगार किंवा कमी पगार दिला जातो अशा पद्धतीचे सुद्धा आक्षेप होते. मी आपल्याला सांगतो की शासनाच्या स्पष्ट जे काही GR आहेत त्या GR प्रमाणे एकही रुपये कमी दिला तर त्या यंत्रणेवरती कारवाई झाली पाहिजे. ESIC असेल, PF असेल त्यांनी ते भरला पाहिजे आणि तो जर भरल्यानंतरच त्यांची देयक आम्ही अदा केली पाहिजेत. अशा पद्धतीची चूक होत असेल तर त्या सगळ्या यंत्रणांच्यावरती ब्लॅकलिस्टेड करण्याबद्दलची कारवाई आम्ही सुरू केली.
त्यातला पहिला पार्ट झालेला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये अजूनही पुढच्या टप्प्यातले अनेक काही चुकीच्या एजन्सी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल. पण केवळ एजन्सींवर कारवाई आम्ही करणार नाही. आमच्या यंत्रणेतले जे लोक असतील की जे अशा पद्धतीच्या गोष्टींना जर काही कृत्यावरती पांघरून घालत असतील तर त्याच्याहीपेक्षा एजन्सीपेक्षा आमच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक असल्यामुळं त्यांच्यावरती सुद्धा ज्या काही कारवाई करायला पाहिजे त्याबद्दल शासन निर्णय घेतं आहे. त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि या सगळ्या यंत्रणा अधिक गतिमान पद्धतीने काम करेल. विशेषतः आमचे मित्र सन्मान्य डॉक्टर संजय कुटे साहेबांनी कॅन्सरच्या एकूण सगळ्या आजारामध्ये अजूनही गतिमान पद्धतीने काम व्हायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल सरकार काय करते अशा पद्धतीची विचारणा केली. मी आपल्याला सांगतो की या कॅन्सरबद्दल सरकार अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करते. मागच्या 9 फेब्रुवारीला आपण सुरुवात केलेल्या जे काय आरोग्याचं एकूण अभियान होतं त्याच्यामध्ये कॅन्सरच्या तपासणीमध्ये साधारणतः 2.5 ते 3.25 कोटी या 2,91,00,000 महिलांच्या आरोग्याची आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये ज्यांचा डायग्नोज झाला अशा सगळ्या लोकांना पेशंटला आपल्या सेवामध्ये इतरही सगळ्या प्रायव्हेटमध्ये सगळ्या सेवांमध्ये सुद्धा रेफर केलं. या सगळ्यांबरोबर भविष्य काळात हे स्क्रीनिंग वाढलं पाहिजे आणि त्या स्क्रीनिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण टीम NCDचा आमची संपूर्ण विंग संपूर्ण उपकेंद्रापर्यंत एक प्लॅन करून काम करते की ज्याचा फायदा संपूर्ण आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना होणार आहे. केवळ एवढ्यावरतीच आपण थांबणार नाही तर उद्या EDBचा एक प्रोजेक्ट आपण मंजूर करतोय की ज्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 4,500 कोटीचं EDBचं कर्ज आपण घेतोय. पण त्यातला काही पोर्शन हा 30 वर्ष वयोगटातल्या पेक्षा जास्त असणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना कंपल्सरी त्यांचं स्क्रीनिंग आपण करतोय की स्क्रीनिंगच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्येच या आजारावरती मात करण्यासाठी आपण लोकांना योग्य ते मार्गदर्शन त्यांचं स्क्रीनिंग करतोय की ज्यामुळे भविष्य काळामध्ये या आजारावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण मिळू शकतोय. केवळ एवढ्यावरतीच आपण थांबणार नाही तर आता आपल्याकडे असणाऱ्या महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेमध्ये सुद्धा ही जी काही कॅन्सरची पॅकेजेस आहेत याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, काही विशेषतः आणखीन काही त्याच्यामध्ये जे काही फॉलोअपचे उपचार होते त्याला सुद्धा आपल्याला पैसे खर्च करावे लागतात अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या. परवा दिवशी 27 तारखेला सन्मान्य कमिशनर MJPGY यांच्याकडे त्याच्याबद्दलची एक बैठक ठेवली. सगळ्या कॅन्सर असेल, न्यूरो असेल आणि आर्थो असेल या तिन्ही विभागाच्या सगळ्या प्रायव्हेटमधल्या आणि गव्हर्नमेंटमधल्या सगळ्या डॉक्टरांच्या बरोबर एक चांगल्या पद्धतीचं डिस्कशन होईल आणि त्याच्यामध्ये या पॅकेजेसमध्ये सुधारणा की ज्याच्यामुळं एकाही नागरिकाला या सगळ्या हॉस्पिटलच्या सेवा मिळत असताना मग ती कॅन्सरची असेल, न्यूरोची असेल किंवा आर्थोची असेल तर अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत. यासाठी MJPGYच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. मी आपल्याला सांगतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये एक मोहीम घेतली आणि त्याच्या माध्यमातून HPV वॅक्सिनेशनसाठी सुद्धा 9,84,000 अशा पद्धतीच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुलींच्यासाठी आपल्याला HPV वॅक्सिनच्या ज्या पद्धतीने उपलब्धता करून दिली त्याचा फायदा संपूर्ण राज्यामध्ये आपण सुरू केलेले आहे. या वॅक्सिनेशनचं काम आपल्या सगळ्यांना माझी आमदार महोदयांना विनंती आहे की आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा याबद्दलची आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जागरूकता करा, लोकांना आवाहन करा. दुर्दैवाने काही चुकीचे लोक सुद्धा या सगळ्या गोष्टीच्या योग्य अयोग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण त्याच्याही पलीकडे एकूण देशातले जगातल्या 60 देशांमध्ये या HPV वॅक्सिनेशनचं काम सुरू आहे. आपण आता 61वा देश आहोत की ज्या माध्यमातून HPV वॅक्सिनेशनमध्ये आपण जे काही काम करतोय ते आपल्या नवीन पिढीसाठी खूप आवश्यक आहे. आपण ही सगळं मोफत लस देतोय. अनेक ठिकाणी याच्याही पूर्वी काही NGOनी काम केलं, काही प्रायव्हेट आपले चांगल्या आर्थिक सक्षमता असणारे लोक जे असतील त्या सगळ्या लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने या वॅक्सिनेशनला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करतात. पण राज्य शासन आणि केंद्र शासनानं ज्या पद्धतीने ही मोहीम घेतली ती यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो. या सगळ्या कामकाजाबरोबर विशेषतः मी आपल्या सगळ्यांना या 293च्या चर्चेच्या निमित्तानं विनंती करतोय. आरोग्य विभागाचं काम आणि आरोग्य विभागावरची चर्चा होत असताना सगळ्या मंडळींनी ज्या काही चर्चा केल्या त्या सगळ्या चर्चांचं स्वागत करत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती सुद्धा आहे. विनंती एवढीच आहे की 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अशा पद्धतीचं अभियान आम्ही सुरू करतोय. हे अभियान खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांचा लोकसहभाग वाढल्याशिवाय या सगळ्या एकूणच आरोग्याच्या यंत्रणेला आपण गतिमान करू शकणार नाही आणि म्हणून गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आमच्या योजना आणि त्या योजनेबरोबर लोकसहभागाचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्स्फूर्त अभियान आम्ही सुरू करतोय. माझी सगळ्या आमदार महोदयांना विनंती आहे आपल्या मतदारसंघामध्ये उद्यापासून 15 तारखेपर्यंत आम्ही सगळ्या तालुका पातळीवरच्या गाव पातळीवरच्या कमिट्या आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या कमिट्या होण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घ्यावा. या पुढाकाराबरोबर अच्छा या अभियानाच्या माध्यमातून आपण
ज्या पद्धतीनं पुढच्या वर्षभरामध्ये आरोग्याच्या संपूर्ण यंत्रणेला गतिमान करून लोकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा आपण ज्या देतोय त्या अधिक चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, PSC, उपकेंद्र आणि त्याचबरोबर गाव पातळीवरची व्हिलेज लेवलची जी कमिटी आहे त्या सगळ्या कमिटीमध्ये जी काही सगळ्या कमिटीच्या निवडी करायच्या आहेत त्या आपण निवडी करतोय. माझी सगळ्या आमदार महोदयांना विनंती आहे की त्या कमिट्यांच्या निवडीमध्ये सुद्धा आमचे अधिकारी आपल्याकडे येतील. आपण त्यांच्याबरोबर समन्वय ठेवून या सगळ्या कमिट्यांना प्रत्यक्षामध्ये कार्यान्वित करण्यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा सहभाग द्यावा, पुढाकार घ्यावा. हे झाल्यानंतर पुढच्या 15 ते 30 तारखेपर्यंत आम्ही या सगळ्या कमिट्यांचे सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत. आमच्या योजना अनेक ठिकाणी सरकारचं काम असं आहे 95% योजना आहेत की ज्या लोकांना माहितीच नाहीत आणि मग माहिती नसणाऱ्या योजनांमुळे सुद्धा आपण सगळेजण प्रायव्हेटमध्ये जातोय, आणखीन कुठं जातो, या सगळ्याची माहिती सगळ्या या कमिटीच्या मेंबर्सना व्हावी अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. माझी विनंती आहे की या सगळ्यांमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणाने सहभागी होऊन आरोग्य विभागाचं काम अधिक गतिमान करणं, मोफत आणि अतिशय दर्जेदार अशा पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा आपल्या हॉस्पिटल्समध्ये मिळणं अशा पद्धतीचा प्रयत्न जो ज्या पद्धतीनं सरकारचा आहे तो संपूर्ण आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. धन्यवाद.